काय रे चांदे, कसा आहेस रे तू? जकास रुक्म्या, बरा आहे मी. अरे लय दिवसानंतर आठवण काढलीस. मोठा दरोडा घालायचं वाटतं. दरोडा एका मोठ्या नेत्याच्या घरी आहे चांद्या, आणि ती बी महिला आमदार आहे आंध्र प्रदेशची. फार जनतेचा माल लुटून तिनं दबून ठेवलाय. फार कठीण होणार आपल्याला, लय ताकद लागणार म्हणून तुला बोलवलंय मी. दरोडा तुझ्याच पद्धतीनं रुक्म्या, नोटीस लावून आणि हलगी वाजवून. दरोडा लहान असो की मोठा, दरोडा तर रुक्म्या पद्धतीनेच होणार आपण. बर, मोठा माणूस आहे बघ, पोलिसाला फोन बिन करल. तू घाबरू नकोस चांद्या, आम्हाला काही येऊ दे, पण तुला काही होऊ दे ना. नाही मग तर झालं. बरं चल चांद्या चल. ए जीवा, उंडा तयारच करे. दरोडा फार दूर आहे चांद्या. आज निघालो तर उद्या या वेळेस आपण पोचतो, तेव्हा निघावं लागेल. चल. ना ते बघा, चांद्या घरात जास्त लोक दिसत नाही. 10-15 मिनिटात आपला दरोडा संपवला पाहिजे. चिंता करू नकोस रुक्म्या, त्याच्या आधीच होईल. रुक्म्या, पळू नकोस, नाहीतर गोळी घालीन तुला. ठोकू का त्याला? नाही नाही नाही, त्याला मारायचं नाही, जीवन पकडायचंय त्याला. तुम्ही घाबरू नका, चला माझ्यासोबत. शिवा शिवा शिवा, रघु, हा रघु, शिवा चांद्याचा माणूस आहे, त्याला काही झालं नाही पाहिजे. ए कुत्र्या, ऐकलं का? अगं बया, परत जायची तयारी हाय वय? अहो आत्ताच आलासा, लगेच चाललासा. तुम्हाला काय बी काळजी नाही बघा. घरात काय होते ते माहित नाही, गावात काय होते ते माहित नाही. ऐकी तुझी काळजी, अरे तुझी काळजी आहे म्हणूनच तू थाटात आणि सुखात आहेस. अरे गावाची काळजी आहे म्हणून तर गाव शांत आहे. वय का? एवढं घमंडी होऊ नये माणसानं. अरे यात घमंड काय, जगात जीवन जगण्याच्या पद्धती आहे माझ्यासारख्या लोकांची. देवानं मला याद घातलं, माझी इच्छा नव्हती, पण दरोडेखोर सारख्या माणसाची जी दशा जीवनात होती ती दशा दाखवण्याच्या करता देवानं मला बळीचा बाकरा केला. असं? आणि गावातली लोक तुमच्या माघारी तुमसनी काय म्हणतात हे ठाऊक आहे का तुमसनी? अरे अंतरवेली गावची लोक काय म्हणतात मला माहिती आहे. रुक्म्या दरोडेखोर म्हणतात, डाकू म्हणतात, चोर म्हणतात. अजून अजून घरातनं लहान लहान पोरी पळून येणारे बी म्हणतात. ए शांते, तुला माहिती आहे, उगाच वेळ घालू नको, थोबाड पडेन. कांताची मर्जी होती माझ्या सोबत यायची. मला माहिती आहे समजा. आणि दुसरं काय येतं तुम्हासनी? अण्णा, अण्णा तुला म्हणून सांगतो, हरामा दारू पिऊन गावात धिंगाणा घालतो, याला समजा की जरा. समजा माहितीये मला,
गावात काय करायला ती लोक? नीट वागा. उगाच असेच आयुष वाया घालवू नका. अण्णा तो पाटील आणि त्याची पोरं आपल्या लोकांना विनाकारण त्रास देतात. तुमचं दुपरा हरम खोरा. माजलात तुम्ही, माजलात. अरे भलं हो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यांनी आपल्या समाजाला दिशा दाखवली. तर आज जी समाजाची दशा झालीच ना त्याचा तुम्ही सपनात सुद्धा विचार केला नसता. अण्णा अण्णा जाऊ दे, जाऊ दे. काय पाटील, 8 दिवसानंतर वाट चुकला इथली? अण्णा तुम्ही गावात नाहीत हे बरोबर आहे, पण रामाला जरा समजा अण्णा. गावात लय अति झालंय बघा अण्णा त्याचं. लहान पोरगी असू द्या, 60 वर्षाची बाई असू द्या, त्यांच्याकडे लय वाईट नजरेने बघतोय अण्णा. तो दिवसभर दारू पितोय, वारकाच्या टपरीवर, किराणा दुकानावर धिंगाणा करायला लागला अण्णा. तो मला माहित झालं पाटील. त्यांना मी बोलून घेतलं होतं सर्वांना. तुम्ही आता काय बी काळजी करू नका. आणि त्याला दापलंय आणि समजावलंय. आता पुढे ते करणार नाही. लिंबा, दिगंबर, गोविंदा ह्यांना सुद्धा नादी लागलो बघा. अहो ते सुद्धा ऐकायला तयार नाहीत अण्णा आमचं. अण्णा तुम्ही थांबवा त्यांना, तर गावात फार मोठी घटना घडन बघा. सारं गाव नाराज झालंय अण्णा त्यांच्या. अव पाटील, तुम्ही गावचं पाटील आहात ना? अव सारा गाव तुमचं ऐकतोय, मग फक्त तो का तुमचं ऐकत नाही? तुम्ही स्वतःच्या काळजावर हात ठेवून समजावा त्याला. फार प्रयत्न केले पण ते ऐकायलाच तयार नाही. पण त्यांना त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. गंभीर? गंभीर म्हणजे काय पाटील? गावात काय चाललं मला माहित नाही का? पाण्याच्या टाकीवर पाणी भरताना बाहेरून आमच्या मुलांना पाणी भरायला होता. कटिंगचे दुकानवाले बाहेरून कटिंग करताय. किराणाचे दुकानवाले खाली ठेवून पैसे घेऊन मग माल देताय. आणि मला म्हणता तुम्ही पाटील गंभीर परिणाम? वर्षातून एक दिवस 14 एप्रिलच्या दिवशी आमचा समाज सजून धजून सण साजरा करतो, हे तुमच्या डोळ्यात चालतंय? आता का गप झालं पाटील? देवाचा अवतार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या समाजात आले म्हणून आमच्या समाजाला जाग आली. नाहीतर तुम्ही आमची वाट लावली असती.